मला असं वाटतंय की जेवणानंतर प्रत्येकाला जर काही गोड खाऊसं वाटलं तर अधिकतर लोकांना गुलाबजामच आठवत असेल. कारण गुलाबजाम एक अशी गोड रेसिपी आहे की जी प्रत्येकालाच आवडते. खूप लोकांना गुलाबजाम खूप आवडतात. पण घरी बनवायचं म्हटलं तर मार्केटसारखं परफेक्ट सॉफ्ट आणि असं ज्युसी गुलाबजाम आपलं बनत नाही. तर बाजारात मिळणाऱ्या प्रीमिक्स पासूनच आज आपण जम्बो गुलाबजाम बनवूया. तर चला तयार करूया गुलाबजाम. सर्वप्रथम असं बाजारात मिळणारं गुलाबजामचं जे प्रीमिक्स आहे मी चाळणीनं चाळून घेते. त्यामध्ये जर काही निघालं तर त्याकरता मी सावधानीपूर्वक अगोदर प्रीमिक्सला चाळणीनं चाळून घेते. तर इथे मी 2 पॅकेट घेतले 500 ग्रामचे, ते चाळून घेतले चाळणीनं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं दूध ऍड करायचंय आणि असं मिक्स करायचंय. आता गुलाबजामचं जेव्हा मी पीठ मळते ना, अगदी कणिकासारखं असं कडक नाही मळायचंय. फक्त थोडं थोडं दूध टाकत राहायचंय आणि हाताने असं फक्त मिक्स करायचं आणि एक गोळा आपल्याला एकत्र करून घ्यायचा. असं एकदम ताकद लावून कडक नाही मळायचं. त्याच्याने काय होतं की आपण जेव्हा गुलाबजामुन फ्राय करतो ना, तर वरतून ते पूर्णपणे तयार होऊन जातात आणि आतमध्ये गोळे राहतात. तर अशा प्रकारे आपलं गुलाबजामचं पीठ मळून तयार झालेलं आहे. याला मी 2 ते 3 मिनिटं साईडला ठेवणार आहे. आता आपण बनवूया चाशणी बनवण्याकरता मी काय करणार आहे, इथे मी 10 कप छोटेवाले साखर घेतली आणि 10 कप पाणी घेतले. आणि वाटीनं जर म्हटलं तर असं मोठी वाटी 2 वाट्या मी ते साखर घेतली आणि 2 वाट्या पाणी घेतले. आणि असं मिक्स करत राहायचंय आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला गुलाबजामची जी चाशणी आहे ती तयार करायची आहे. आता चाशणी तयार करताना इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला याला कंटिन्यू चालत राहायचंय आणि 8 मिनिटातच आपली मस्तपैकी चाशणी बनवून तयार होऊन जाते. तर याच्यामध्ये मी थोडंसं केसर टाकणार आहे आणि 1 चमचा मी इलायची पावडर टाकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की 8 ते 10 मिनिटांनंतरच आपली मस्तपैकी चाशणी बनवून तयार झाली आहे. तर चाशणी बनवताना पण लक्षात ठेवायचं की कधीही एकदम थिक आणि अशी तारं तुटणारी चाशणी नाही बनवायची. गुलाबजाम करता कधीही पातळ चाशणी लागते. आता चाशणी आपली बनवून तयार झालेली, एक एक करून आपण गुलाबजाम असे तयार करून घेऊ. तर गुलाबजामचं जे पीठ आहे अगदी सॉफ्ट होतं आपलं, त्याच्यापासून मी असे एक एक करून गोळे तयार करून घेतले आणि मस्त जम्बो आकारचे गुलाबजामुन आपल्याला आज बनवायचे. आता एक एक कढाईमध्ये तुम्ही तूप किंवा तेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते तापायला ठेवून द्या आणि त्याच्यामध्ये जे गोळे तयार केले गुलाबजामचे एक एक करून असं टाकून देऊयात. आणि त्याला लगेच आपल्याला असं फ्राय करायचं नाही, बिलकुल हलक्या हाताने याला असं चम्मचनं मी हलवून घेते. आणि तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी कलर आपल्या गुलाबजामला यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. एकदम हाय फ्लेमवरती जर आपण गुलाबजाम फ्राय केले ना, तर वरची लेअर आपली तयार होऊन जाते पण आतमध्ये कच्चा असा कणिकाचा गोळा राहतो. तर त्याकरता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हळूहळू गुलाबजामला फ्राय करून घ्यायचंय. आणि एक एक करून फ्राय करून झाल्यानंतर जी आपली गरमागरम चाशणी तयार झालेली आहे त्यामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे. चाशणी आपल्याला अजिबात थंडी करायची नाहीये, गरम आणि कोमटच पाहिजेत. आणि एक एक करून सर्व जम्बो गुलाबजामने असे मस्त गोल्डन कलरचे फ्राय करून घेतले. आणि तुम्ही बघू शकता बिलकुल 15 मिनिटातच आपले किती सॉफ्ट आणि परफेक्ट गुलाबजाम बनवून तयार होऊन जातात. ते पण अगदी बाजारासारखे परफेक्ट तयार होतात. आतून अजिबात असं गोळा वगैरे काही राहत नाही कणिकाचा. बिलकुल सॉफ्ट आणि ज्युसी गुलाबजाम आपले बनवून तयार झाले. तर अशाच प्रकारच्या सोप्या रीतीने बनणाऱ्या रेसिपीज करता मराठी तडकाला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर अशीच एकदम परफेक्ट रेसिपी घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.